नका दामन खूप चपळ असते, अशी उंच उंच जंप मारते. हो हो काय नाही. मोटर चालू करायला पण घ्या वाटायला की बाहेर यायला. मोटर चालू करायला भीती वाटते. इकडं दामन आहे का काय नक्की माहितीच नाही ना. इकडे बाग यायला लागते ना. त्या जिन्यावरून तुम्ही आता उतरले ना, त्या जिन्यावरून खाली यायला लागते. काही नाही, घाबरू नका, बिनविषारी साप आहे. काय मोठा दिसतो म्हणून तुम्ही घाबरताय. तर दामन साप आहे मित्रांनो, बघू शकता. चांगला हेल्दी आहे, खाऊन पिऊन एकदम मजबूत आहे. पण मोठा साप बघितलं ना की लोक काय करतात, घाबरतात. आणि भीतीपोटी मग आता इकडे यायला वगैरे घाबरतात. लहान मुलं इकडे खेळतात, मनात भीती राहते. ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याचशे इथं प्रकाश पण नाही, एवढे लाईटी वगैरे नाही आहेत अंधारात. आणि उन्हाळा असल्यामुळे अशा मोठ्या मोठ्या दामन काय होतात, बाहेर पडतात आणि लोक त्यांना घाबरतात. अगं दामन कशी ओळखायची ते तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणलं ना दामन आहे का कोणताही कळत नाही. साप पाहिलं की प्रत्येक सापाला तुम्ही घाबरता. दामन कशी ओळखायची? दामनचा तोंडाचा भाग छोटा असतो, हे बघा, बारीक आहे ना तोंडाचा भाग, मान बारीक आहे आणि मधला भाग जाडसर. हे बघा केवढा असं जाडसर आहे. आणि शेपटी लांब सडक टोकदार. ह्याच्यात कुठला काटा वगैरे काही नसतं. लोकांना असं वाटतं दामनीच्या शेपटीत काटा वगैरे नाही. फक्त काय असतं, वाढ झपाट्याने होती म्हणून लांब सडक अशी शेपटी असते. लोकांना वाटतं साप हा आडा पण मारतो. आता हे काय झालंय, आपल्यासारखे त्यांना हातपाय नाही, त्यामुळे ती शेपटीने काय करते, इकडे तिकडे मला पकडण्याचा प्रयत्न करते. हे शेपटी म्हणजेच त्यांचे हातपाय आहेत. आणि बिनविषारी जातीचा साप आहे. या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. दुसरी गोष्ट, हा साप उलट आपल्या भागामध्ये पाहिजे का, तर ह्या सापासारखी उंदर दुसरा कोणता साप नसेल खात. ह्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक नाव दिलंय, कारण खूप अशी उंदीर खातो म्हणून. शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो ह्या सापाला. शेतात असणे फार गरजेचं आहे हा साप. आता तुमच्या घराच्या इथं आला त्याच्यामुळे आपण तुम्ही पकडलं तुमच्या भीतीपोटी, पण हा साप असणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जरी दिसला तरी घाबरू नका ह्या सापाला. आता तुम्ही ओळखता, बारीक तोंड दिसलं, मध्ये असा जाडसर दिसला, लांब लचक साप, शेपटी टोकदार, की ओळखून जायचं दामन. होय आजी म्हणतात वावर सोडा. कालच पाहिलं तिथून गेलेलं. तुम्हाला ओळखतोय बिचारा, राहू दे की काय करतोय. आजी पुशी आमच्याकडे पण असा विषय. ते ना मोकळ्या वावरातून काल गेलं दुपारचा. राहू दे ना मग आजी. औषधांना पैसे घालवण्यापेक्षा ह्याला ठेवा की. पण यांच्या घरात आलं मी काय राखण राहू न्यायचं काय वावरात? वावरात सोडायचा. आजीचं आवडलं मला मत, पण हे दादा घाबरतात. ते धामन नाही हो, काय नाही करत ते, आपल्याला बघून पाळतात उलट. ती पण म्हणते मला इथंच राहायचंय. ग्रामीण भागात जनजागृती लय गरजेची आहे मित्रांनो. मी छापले ते काही पॅम्पलेट, आता फक्त येऊन चिपकवायचे सगळ्यांच्या इथं.
कारण सापाचे गैरसमज, अंधविश्वास, भीती ही ग्रामीण भागामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच आपण काही पोस्टर वगैरे छापलेले आहेत, जेवढं काही होईल तेवढं त्याच्यामध्ये. अजून पण ते कमीच पडणार आहेत मला माहिती आहे, पण हळूहळू जे आहे असं काही माझ्या भागातला असा काही एरिया की बघितला ना तुम्ही लोकांच्या किती मनात भीती आणि अंधश्रद्धा आहे, तर हेच दूर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी ते पण. धन्यवाद.